एक ओव्हर 8 रन. प्रशांत भाऊ पहिला चेंडू चौकार. सुरुवात चांगली होत आहे. वाईट चेंडू. पुन्हा एकदा वाईट चेंडू. एक ओव्हर एक बॉल 14 रन. आणि 9 चेंडू आहे. पंधरा धावा झालात आणि यावेळी देखील पुन्हा एकदा हेमंतच्या बॅटमधून वड बॅटिंग. अप्रतिम फटकेबाजी. अगदी ना आज तन्मय प्रतिष्ठान संघाचा विचार केला तर विशाल अनुपस्थित आहेत, त्यानंतर अक्षय देखील दिसत नाहीयेत, वैभव देखील नाहीयेत, तरी देखील हे जे दोन्ही बॅटर्स आहेत ना चांगली बॅटिंग करतात. आणि इथेच तर आपली ती वर्णी लागते ना की जेव्हा आपले मुख्य बॅटर्स नाहीयेत, मुख्य खेळाडू नाहीयेत, तेव्हा देखील आपण आपली कामगिरी कशी करतो ते महत्वाचं असतं. आणि इथून ती महत्वाची कामगिरी हेमंत देखील करतायत आणि हेमंतची साथ आतापर्यंत रोशनने देखील चांगली दिली आहे. यावेळी अतिरिक्त बाहेरच्या दिशेला पिचिंग, कारण विचार तेवढाच करावा लागेल ना, समोर देखील तेवढाच बलाढ्य संघ आहे. विजय स्टार संघासारखा मोठा संघ आहे, त्या संघाने अनेक वर्ष चांगली कामगिरी केली आहे, अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा आपल्या नावावरती केल्यात. त्यांच्या समोर देखील ही चांगली कामगिरी. धावा झाल्यात आता 20 धाव फलकावरती. आणि हेच तर ते दडपण आहे. त्या दडपणाची आपण अनेक वेळेस चर्चा करतो ना की चौकार आला, चौकार नंतर गोलंदाज अनेक वेळेस ती चुका करत असतात, ती बचावात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्याच याच्यामध्ये आपण बघतोय की पुन्हा एकदा अजून एक चूक होते, अजून एक वाईट बॉल. धावा झाल्यात 21 धाव फलकावरती. अगदी पहिला सामना आपण पाहिला त्यात फक्त 45 धावा, पण त्यानंतर धावसंख्या ना भरपूर धावतीये. एनसीसी ठाकूरवाडी संघाने देखील 65 धावा बनवल्या आणि आता तन्मय प्रतिष्ठान देखील चांगली कामगिरी करतात. हेमंत देखील तेवढेच चांगले खेळाडू आहेत, एक अप्रतिम खेळाडू आहेत, मग ते ओव्हरआर्म क्रिकेट असू देत, अंडरआर्म क्रिकेट असू देत. अनेक वर्ष चांगला खेळ त्यांनी देखील केलाय, पण भाऊकडे देखील अनुभव तेवढाच चांगला आहे. यावेळी बॅटची हलकीशी कडा लागते, एज लागते, चांगला चेंडू हाताळला. आणि हाच तर तो मोमेंटम ब्रेक ज्याची आपण चर्चा करतो ना अनेक वेळेस, जर बॅटर थोडा अग्रेसिव्ह होत असतो तेव्हा ती मोमेंटम थोडीशी ब्रेक करा, थोडासा रोख लावा गेमला आणि त्यानंतर पुन्हा एकदा नाविन्यपूर्वक काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. तसाच प्रयत्न इथे भाऊचा देखील राहिला, त्याच्याकडे देखील अनुभव प्रचंड आहे. पुढचा बॉल यावेळी देखील अगदी पुढ्यातला चेंडू होता, खोदून काढला. एक धाव इथे देखील मिळणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय डीप मिड विकेट वरती, एकच धाव मिळणार आहे. आणि जसं जशी आपली ही स्पर्धा पुढे जात चालली आहे तसे तसे प्रेक्षक वर्ग देखील आपल्याला भरपूर पाहायला मिळतात. भरपूर मोठी स्पर्धा आहे. 4 चेंडूचा खेळ झाला. डॅडी मोरे चषक 2025 चौथ्या पर्वामध्ये आपण आहोत. आपल्या तिथला एक मित्र योगेश मोरे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा आहे. 4 वर्ष या स्पर्धेला झालेत. आजच्या दिवसात फक्त 6 संघ पाहायला मिळतील, पण उद्याचा दिवस, उद्या 6 संघ डोंबिवली दिवा लॉट आणि त्यानंतर 6 संघ आपल्याला स्टेशन वाईज देखील पाहायला मिळणार आहेत. रॉयल मुकेश सारखा एक बलाढ्य संघ, जमा 11 सारखा डोंबिवलीतला सगळ्यात सुदृढ संघ देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. उद्याचा दिवस देखील तेवढाच मजेशीर असेल. विजय स्टार विपक्ष तन्मय प्रतिष्ठान, पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना. यावेळी देखील पुन्हा एकदा ड्राईव्ह चालला, जेव्हा फटका, 2 खेळाडूंना भेदक हा चौकार.
आणि रोशन देखील त्याच्या बॅटचं ब्लेड आता ओपन करत असताना काय बॅटिंग करतोय. अप्रतिम अप्रतिम दर्जेदार. कुठल्याही संघामध्ये जेव्हा आपली वर्णी लागते आणि तो संघ जर तन्मय प्रतिष्ठान सारखा असेल ना तर आपल्याला आपल्या कामगिरीने ती आपली ओळख निर्माण करावी लागते. मग तो संघ तन्मय प्रतिष्ठान असू देत किंवा मग विजय स्टार असू देत किंवा कुठलाही संघ असू देत, आपली वर्णी त्या संघामध्ये सातत्याने लावून ठेवण्यासाठी आपल्याला ती कामगिरी चांगली करणं गरजेचं असतं. आणि तशीच कामगिरी आता इथून चांगली होते. धावा झाल्यात 26 धाव फलकावरती. 2 षटकाचा खेळ इथे संपलाय. 26 धावा आतापर्यंत उभारल्यात. चांगली बॅटिंग करतात. ऋषी येतोय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिल्या षटकामध्ये ऋषीने देखील 8 धावा दिल्या होत्या. भाऊ यांच्या दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 18 आल्या. आणि पुन्हा एकदा आता ऋषीच्या खांद्यावरती ती संपूर्ण जबाबदारी. सनी देखील आज अनुपस्थित दिसतो आपल्याला. त्याची देखील जागा भरून काढण्याचं मोठं कार्य आता ऋषीच्या खांद्यावरती असणार आहे. ऋषी गोलंदाजी ट्रॅकवरती. समोर हेमंत असणार आहे. पहिलाच बॉल. यावेळी देखील मनकाच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अतिरिक्त बाहेरच्या दिशेला. पंचाचे दोन्ही हात समांतर म्हणजे जवंतर स्वरूपाची एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड. आणि नक्कीच संपूर्ण तन्मय प्रतिष्ठान संघाला त्यांच्याच खेळाडूकडून बॅटर्सने जर 3 चेंडूवरती 3 चौकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक. आणि गोलंदाजांनी देखील हॅट्रिक संपादन केली तरी देखील 500 रुपयाचं पारितोषिक विशाल जाधव यांच्याकडून असणार आहे. विशाल देखील ऑनलाईन मार्फत आमच्या GTC वाहिनीवरती सामना एन्जॉय करत असतील. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आज अनुपस्थित आहेत. यावेळी टॅपच्या साहाय्याने हा देखील चेंडू खेळून काढलाय. लॉंग ऑफ वरती प्रोटेक्शन आहेत. स्वतः आयुष ठाकूर आहेत. चांगली फिल्डिंग करण्यासाठी जाणले जातात. अगदी शेवटच्या क्षणाला येऊन चांगली बॅटिंग देखील करण्यासाठी जाणले जातात. ऋषीने चांगली गोलंदाजी केली आहे. 28 धावा आहेत धावफलकावर. रोशन स्ट्रायकिंग एंडला. आव्हान मोठं आहे आणि मोठ्या आव्हानावरती यावेळी देखील चांगला फटका. पवन आहेत. पवन शेट्टी चांगलं प्रोटेक्शन. मिड विकेट वरती एकच धाव इथे देखील मिळणार आहे. त्या एका धावेच्या साईने आता हळूवारपणे धावफलक पुढे सरसावत आहे. धावा झाल्या धावफलकावरती. 29 धावा झाल्या धावफलकावरती. 29 ऑन द बोर्ड. 29 झाल्यात. इथून किती धावसंख्या बनवतात. चांगली लाईन चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. पण यावेळी हा चेंडू थोडासा अतिरिक्त बाहेरच्या दिशेने. पंच वाईट बॉल घोषित करतील. 30 धावा झाल्या धावफलकावर. 3 चेंडूचा खेळ झाला. 30 धावा झाल्या धावफलकावरती. आतापर्यंत 3 षटकामध्ये गोलंदाज ऋषीने देखील 12 धावा दिल्यात. विकेट आली नाही. या चांगली बॅटिंग होत आहे. पुढचा बॉल हलक्या हाताने पुन्हा एकदा अगदी शेवटच्या क्षणाला ना मनगडच्या साईने फ्लिक करायचा प्रयत्न केला. व्यवस्थित टाइम झाला नाहीये. वेगेने बीट झाल्यात. त्या स्पीडनी बीट झाल्यात. एकच धाव इथे देखील मिळेल. पण चांगल्या गोलंदाजासमोर आपण तो सन्मान देणं त्याला देखील तेवढंच गरजेचं आहे. तो सन्मान देण्याचा वारंवार प्रयत्न राहिला हेमंतचा देखील. बघा आता रोशन कशी बॅटिंग करतात. आतापर्यंत अँकर रोल त्यांनी खेळलाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकामध्ये. पुढचा बॉल. यावेळी स्वीप करायचा प्रयत्न केला. प्रचंड वेग या देखील चेंडूवरती होता आणि इथे देखील चेंडू वाईड असणार आहे. अजून एक अतिरिक्त स्वरूपाची धाव. 32 धावा झाल्या धावफलकावरती. 32 ऑन द बोर्ड. 55 ते 60 धावा एक चांगलं टार्गेट असू शकतं. पुढचा बॉल. यावेळी गतीमध्ये थोडंसं परिवर्तन. फिंगर्सचा देखील रोल केला. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे. 33 झाल्या धावफलकावरती. लास्ट बॉल. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. 33 झाल्यात. 33. स्विच हिट करायचा प्रयत्न. व्यवस्थित टाइम झाला. भाऊ आहेत आणि शेवटच्या क्षणाला ती उसळी मिळाली. तरी देखील चांगलं स्वतःला इथे बॅक केलंय. बघा इथे नक्कीच ही खेळाडू वृत्ती दाखवतायत का सुशांत आहेत. वेल डन सुशांत. खेळाडू वृत्ती त्यांनी देखील दाखवली आहे. बघा एकदा जोरदार टाळ्या सुशांतसाठी झाल्या पाहिजेत.
महत्वाची विकेट होती. सलामीची पार्टनरशिप 34 धावांची झाली आहे. तरी देखील ना क्रिकेटमध्ये काय शिकायचं असेल, बॅटिंग शिका, बॉलिंग शिका, फिल्डिंग शिका, पण मित्रांनो ही खेळाडू वृत्ती नक्कीच आपण शिका. वेल डन सुशांत, खूप चांगली खेळी आपण केली आणि हे क्षण नक्कीच टिपल्या जातील आणि आठवणीत तुमच्या देखील राहतील आणि संपूर्ण डोंबिवली क्रिकेटमध्ये देखील राहतील. कारण जेव्हा चांगली बॅटिंग होते, विकेट मिळत नाहीये ना, तेव्हा देखील आपण समोरच्या संघाच्या बॅटरचा तो रिस्पेक्ट ठेवला. त्यांनी सांगितलं मी माझी बॅट ग्रेस केली आहे आणि तरी ती विकेट मिळवून नाही दिली आपल्या टीमला. चांगली कामगिरी सुशांतची. धावा झालाय 34 धाव फलकावरती. 3 षटकाचा खेळ झाला. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि प्रतीक येतात आता गोलंदाजी ट्रॅकवरती. प्रतीकने देखील आपल्या खेळाचा दर्जा काही सीझन्स मध्ये ना खूप वरती नेलाय. मग ती गोलंदाजी असू दे, प्रथम पहिला फक्त गोलंदाजी करायची, त्यानंतर आपल्या बॅटिंग वरती देखील चांगलं काम केलं. अधोनाक प्रयत्न त्यांचे देखील आपण पाहिले, त्यांचा सराव देखील तेवढाच चांगला आहे. प्रतीक शेट्टी येतात गोलंदाजी मार्कवरती. हेमंत देखील चांगली बॅटिंग केली आहे. 13 चेंडू 14 धावांवरती खेळतात. यावेळी देखील पुन्हा एकदा काय फटका आहे, ऑन ड्राईव्हचा लाजवाब फटका हेमंत भोईरच्या बॅटमधून आपण पाहतोय. चौकार देऊन जाणारा हा फटका येतोय. अप्रतिम अप्रतिम दर्जेदार बॅटिंग होते. अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारी ही बॅटिंग करतोय हेमंत. 14 चेंडू आणि वैयक्तिक 18 धावेची स्वतःची देखील चांगली खेळी त्यांनी केली आहे. 38 धावा धावफलकावरती देखील आहेत. प्रतीक आहे आता, प्रतीककडे देखील ते आव्हान असणार आहे. समोरून चांगली बॅटिंग होते, आपल्याला ते डॉट बॉल टाकणं गरजेचं आहे. वाईट बॉल आणि हाच तर तो दडपण असतो, हेच तर ते थोडंसं प्रेशर असं म्हटलं जातं ना, की अगदी जर पहिल्या काही चेंडूंवरती, पहिल्या किंवा दुसऱ्या चेंडूवरती जर बॅटरने चांगला हल्ला केला, अटॅक केला ना, तर नंतर गोलंदाजाला ते आव्हान असतं की अजून त्याला 4 ते 5 चेंडू हाताळायचे आहेत, फेकायचे आहेत. त्यावरती कमीत कमी धावा देण्याचा त्याचा देखील प्रयत्न राहिला. पुढचा बॉल पंचांनी नो कॉल केलाय, नो बॉल असणार आहे आणि स्वतःवरती हेमंत थोडेसे नाराज आपल्याला पाहायला मिळतात. पॉपिंग क्रीज ती लाईन असते, कदाचित ओव्हर स्टेपिंगचा हा कॉल असावा. नो बॉल पंचांनी घोषित केलाय, म्हणजे जवंतर स्वरूपाची एक्स्ट्राची अजून एक धाव खात्यामध्ये ऍड होणार आहे. बघा अंडरम क्रिकेटमध्ये ना बरेच वेळ षटकार नसतो, पण इथे एका चेंडूवरती तो 6 धावा आल्यात. पहिलाच बॉल जो लीगल होता तिथे चांगला फटका ऑन ड्राईव्हचा, त्यानंतर एक वाईट, त्यानंतर एक नो बॉल. मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. तन्मय प्रतिष्ठान संघ देखील तेवढाच बलाढ्य आहे, समोर देखील आव्हान तेवढंच मोठं आहे. विजय स्टार सारखा मोठा संघ आहे. दिवा वर्सेस डोंबिवली अशी ही लढत आपण पुन्हा एकदा पाहतोय. हेच तर ते क्रिकेट राहिलंय ना, की दिवा डोंबिवलीचं क्रिकेट एकमेकांशिवाय अपूर्ण आहे. प्रतीक शेट्टी गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज. हेमंत भोईर फेस करेल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण आहे किशन, आहे चांगलं क्षेत्ररक्षण किशनने देखील केलं. लॉंग ऑन वरती खूप कठीण कार्य असतं जेव्हा चेंडू अगदी बाउन्स होत आपल्याकडे येत असतो, त्यानंतर स्वतःची बॉडी ऑन द लाईन फेकणं, चेंडूला आतमध्ये ठेवणं. चांगलं क्षेत्ररक्षण केलं, एकच धावेवरती रोखून ठेवलं. धावा झाल्यात आता धावफलकावरती 41, 41 ऑन द बोर्ड. 4 चेंडूचा खेळ या षटकामध्ये अजूनही शिल्लक असणार आहे. पुढचा बॉल यश उद्वासा, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. प्रतीक शेट्टीचा हा कमबॅक आहे. विजय स्टार संघाचा हा कमबॅक पाहायला मिळतो आपल्याला. काय गोलंदाजी केली आहे, अप्रतिम. अंडर प्रेशर असा चेंडू हाताळणं खूप कठीण कार्य आहे, पण तोच खेळाडू अगदी अव्वल दर्जाचा मानला जातो ना, जो खेळाडू अगदी कठीण कार्य त्या कठीण क्षणावरती आपल्या संघासाठी करून दाखवतो. नवीन बॅटर अनिकेत येतात. एक्केचाळीस धावा लागल्या धावफलकावर. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. प्रतीक शेट्टी गोलंदाजी ट्रॅकवर पेस करेल अनिकेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्हचा लाजवाब फटका आणि तिथे आयुष्यात तैनात चांगली फिल्डिंग त्यांनी देखील केली आहे. काय फटकेबाजी पाहायला मिळतं. जेव्हा बॅटला चेंडू त्या मिडल स्पॉटला हिट करतो, त्या गुड स्पॉटला हिट करतो, तेव्हा तिची मधुर ध्वनी ऐकायला येते ना, त्याहून चांगलं काही नाहीये. की क्रिकेट प्रेमीसाठी त्याहून चांगलं अजून काही नाहीये. धावा झाल्यात 42, 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. प्रतीक शेट्टी गोलंदाजी ट्रॅकवर. हेमंत आहे, हेमंत देखील चांगली बॅटिंग करतोय.
यावेळी अतिरिक्त बाहेरच्या दिशेने हा चेंडू आहे आणि पंच देखील आपल्या वेगळ्या शैलीमध्ये पुन्हा एकदा एक वाईड बॉल घोषित करतात. या षटकामध्ये बघा आतापर्यंत चौकार आलेत, वाईड आलेत, नो आलेत, एक्स्ट्रा झालेत, विकेट देखील मिळवून दिली आहे प्रतीकनी. पण धावसंख्येवरती जर रोख लावायचा असेल ना तर चांगले चेंडू ते डॉट बॉल प्रोड्यूस करणं खूप गरजेचं आहे. 9 धावा आतापर्यंत दिल्यात. पुढचा बॉल पुढे सरसावले, डान्सिंग डाऊन द ट्रॅक. रेशिया चूक करणार नाहीये. विकेटचं होतंय पतन. मॅचची गोल्डन विकेट. हेमंत भोईर बॅक टू द डगआउट. संकेत सर वाईट बॉल आहे का? बॅटला लाग. ओके, लिगल डिलिव्हरी आहे म्हणजे एकही धाव इथे मिळणार नाहीये. 43 धावा झाल्या धावफलकावरती. शुभम येतात नवीन बॅटर. लास्ट बॉल या षटकामध्ये पुढे सरसावले होते. ड्राईव्हचा फटका. अप्रतिम अप्रतिम दर्जेदार फटका होता. नक्कीच खेळाडू तिथे तैनात आहे. सुशांत होते. एकच धाव इथे देखील मिळणार आहे पण फटक्याचं कौतुक करणं तेवढंच गरजेचं आहे. अगदी पहिला चेंडू एखादी बॅटर जेव्हा फेस करतो ना तर थोडासा ताळमेळ शोधत असतो, थोडीशी ती शैली शोधत असतो पण इथून तसं घडलेलं नाहीये. शुभमने अगदी पहिल्या चेंडूवरती आपले देखील इरादे इथे स्पष्ट केलेत. पहिल्याच बॉल स्क्वेअरकटचा प्रयत्न. लाजवाब गोलंदाजी करतात. पहिला चेंडू अगदी निर्धाव फेकला प्रदीपनी. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा अगदी स्क्वेअरकटचा प्रयत्न. गॅप मध्ये चेंडू निघून चाललाय. आउटफील्ड फास्ट असणार आहे. येतो आहे चौकार. शुभम देखील चांगली बॅटिंग करतात. बघा 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आणि धावसंख्येचा विचार केला तर धावा धावफलकावरती 48 धावा आहेत धावफलकावरती. फायटिंग टोटल नक्कीच मिळवला. इथून किती धावा ऍड होतात? शुभम पुन्हा एकदा पुढे सरसावला. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला पण काय चातुर्य गोलंदाजाकडे. काय गोलंदाजी करतोय बघा. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर चौकार आणि चौकार आल्यानंतर देखील स्वतःवरती असलेला तो आत्मविश्वास स्वतःवरती ठेवलाय आणि इथे अजून एक डॉट बॉल टाकून दाखवलाय. 30 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाजी करणं कठीण कार्य. ते कठीण कार्य देखील चांगलं पार पडलं आतापर्यंत. यावेळी लीव केलाय. पंचांकडे अपील आणि यस चेंडू पायाला आदळतोय म्हणजेच अजून एक डॉट बॉल टाकलाय. ते बघा शेवटच्या क्षणाला ना पायावरती तो चेंडू ब्रश झाला आणि यष्टीरक्षकांनी उर्वरित काम पूर्ण केलं. 2 to go. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 48 झाला धावफलकावर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अगदी हाताला चेंडू स्पर्श झालाय. किशन आहे चांगला बॅकअप केलाय. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. बघत कुठला बॅटर आउट आहे.
चला बघूयात आपण पंचांचा काय डिसिजन असणार आहे. पंच काय डिसिजन आहे? 1 रन. ओके, 1 धाव मिळेल म्हणजे झाल्यात 49 आणि लास्ट बॉल असणार आहे. नवीन बॅटर सूरज आलेत. शुभम यांच्याकडे ते स्ट्राईक असेल. 49 धावा आणि काय स्लॉक षटक फेकले बघा गोलंदाजाने. अप्रतिम गोलंदाजी करून दाखवली आहे. प्रदीप आतापर्यंत फक्त 5 धावा दिल्यात या षटकामध्ये त्यांनी. 5 चेंडूचा खेळ देखील झालाय. लास्ट बॉल, यावेळी देखील स्वीप करायचा प्रयत्न केला. प्रोटेक्शन आहे, थोडासा फंबल पहिल्या अटेम्प्ट वरती, दुसऱ्याचा प्रयत्न होणार नाहीये. काय गोलंदाजी केली मित्रांनो. प्रदीपसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. स्लॉग षटकामध्ये शेवटच्या त्या 6 चेंडूंवरती जेव्हा बॅटर्स आपल्यावरती ना जणू काय बरसतात, अटॅक करतात आणि तिथे फक्त 6 धावेचं षटक फेकलाय. अप्रतिम गोलंदाजी. धावा लागल्या धावफलकावरती 50 आणि जिंकण्यासाठी 51 धावेचं लक्ष असणार आहे. एकावन्न धावेचा पाठलाग होतोय कसा. समोर गोलंदाजी मार्कवरती रोशन असेल आणि बॅटिंग करण्यासाठी ऋषी आणि ऋषी यांची साथ देण्यासाठी पवन शेट्टी देखील आहेत.
रोशन गोलंदाजी मार्कवरती सज्ज. 51 धावांचं लक्ष ऋषी फेस करेल. पहिलाच बॉल हलक्या हाताने फक्त मनगटाच्या साईने फ्लिक ऑफ द रिस्ट. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. बघा चांगली गोलंदाजी करणं इथून तन्मय प्रतिष्ठान संघाला खूप गरजेची. 51 धावांचं लक्ष असणार आहे. पारितोषिक नक्कीच आहे प्रत्येक गोलंदाजाला. जर हॅट्रिक संपादन केली तर विशाल जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पवन शेट्टी स्ट्रायकिंग एंडला. सूचित करायचा प्रयत्न केला होता, व्यवस्थित टाइम झाला नाही. बॅटची हलकीशी कडा लागली आहे. डीप पॉइंट वरती टीनू असणार आहेत, टीमचे कॅप्टन आहेत. चांगली संघाची बांधणी आपल्याला पाहायला मिळते आज. अनेक खेळाडू आपले अनुपस्थित असताना देखील जे खेळाडू आहेत त्या सगळ्यांनी आपलं कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत चांगलं दिलं. समोर देखील आव्हान तेवढंच मोठं आहे, कारण ऋषी देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. यावेळी पुन्हा एकदा मनगटच्या साहाय्याने चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण करतात. फिल्डिंग बघा किती महत्वाची आहे. खूप इम्पॉर्टंट अस्त्र असतं हे फिल्डिंग करणं, कारण इथून जर तो एखाद दुसरा चौकार मिळाला असता मिस फिल्डिंगमुळे तर ते मनोबल वाढत असतं बॅटरचं. आणि गोलंदाजाला देखील मग ते आव्हान असतं. 3 चेंडू फक्त 3 धावा दिल्यात रोशनने. बॅटिंग चांगली केली, आता बॉलिंग चांगली करतोय. यावेळी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न टीनू असणार आहे. खराब क्षेत्ररक्षण. समोरून चेंडू निसटलाय आणि चौकार इथे वसूल करतायत. पवन शेट्टीच्या बॅटमधून हा चौकार आला. हा नशिबाचा चौकार आला विजय स्टार संघासाठी. यावेळी अगदी चेक केलाय हा बॉल. पुन्हा एकदा सूचित करायचा प्रयत्न. यावेळी देखील टीनू असणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळी केलंय. चेंडूला अगदी फक्त मैदानात ठेवण्याचा प्रयत्न. त्या प्रयत्नाला यश मिळतं. 1 धाव मिळेल. ते एका धावेच्या साईने आता धावफलक पुढे. धावा झाल्यात 8 धावफलकावरती. टार्गेट 51 धावांचं आहे. 8 धावा झाल्यात धावफलकावरती. पहिलं षटक मार्ग असतंय. रोशननी चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे, पण समोर ऋषी असणार आहे आणि ऋषीची बॅट आतापर्यंत थोडी ती शांत राहिली आहे, पण जास्ती काळ ऋषी यांची बॅट ती शांत ठेवणं कठीण आहे. तो देखील तो कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतोय. यावेळी बघा पुन्हा एकदा चांगला लीव केलाय. गुड लीव इथे केला. चेंडू अतिरिक्त बाहेरच्या दिशेने निघून जातोय. व्हाईट बॉल इथे पंच घोषित करतायत. 9 धावा झाल्या धावफलकावरती. पुन्हा एकदा अतिरिक्त बाहेरच्या दिशेने हा चेंडू निघून जाणार आहे आणि इथून आपल्या नवधूत खेळाडूला ते थोडंसं कानमंत्र देणं, त्याला वारंवार सूचित करणं की कुठे आपण गोलंदाजी करू शकतो. पाच चेंडूचा खेळ झालाय. धावा झाल्या 10 धावफलकावरती. यावेळी देखील ड्राईव्हचा लाजवाब फटका. चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा कव्हर्सवरती आपण पाहतोय. टीप एक्स्ट्रा कव्हरवरती एकच धाव मिळणार आहे. षटक क्रमांक पहिला संपलाय. धावा लागल्यात 11 धावफलकावरती. चांगली बॅटिंग होते. 51 धावेचं लक्ष आहे. 10ची सरासरी जवळपास नक्कीच मेंटेन करावी लागणार आहे आणि ती चांगली मेंटेन केली आहे. सुदृढपणे ती मेंटेन केली आहे आणि महत्वाचं काय तर ती विकेट नाही गमावता ती मेंटेन केली आहे.
शुभम येतो आता गोलंदाजी मार्कवरती. शुभमने नक्कीच बॅटिंग खूप चांगली केली होती. आता गोलंदाजी करण्याची आवश्यकता आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा लागल्यात धावफलकावरती. आणि बघूयात उर्वरित 4 षटकांमध्ये हे धावफलक रोखल्या जात आहे की इथून या धावा बनतात. चला भरपूर वेळ आपण घेतात. थोडंसं स्पीडअप देखील करा प्लीज, विनंती असेल. थोडंसं स्पीडअप देखील करा. फर्स्ट बॉल, पहिला चेंडू हलक्या हाताने पुन्हा एकदा अगदी मनगटाच्या साहाय्याने खेळून काढला चेंडूला. एकेरी दुहेरी धावा घेणं, ते सिंगल डबल ती स्ट्राईक रोटेट करत राहणं हे एक मोठं अस्त्र राहिलंय ऋषीचं आतापर्यंत. 12 धावा झाल्या धावफलकावरती. 4 चेंडू आणि वैयक्तिक 4 धाव्यांवरती ऋषी खेळतोय. 3 चेंडू वैयक्तिक 6 धाव्यांवरती पवन शेट्टी देखील चांगली बॅटिंग करतोय. 12 धावा धावफलकावरती आहेत. चला थोडंसं स्पीडअप करा. पुढचा चेंडू यावेळी देखील स्विचिटचा प्रयत्न केला. अगदी शेवटच्या क्षणाला आपल्या स्वतःचं बॅट इथे रोखली आहे, थांबवली आहे. कारण हा देखील चेंडू अतिरिक्त बाहेरच्या दिशेने निघून जातोय. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. आणि अवंतर धाव्यांवरती इथून थोडासा रोख लावणं खूप गरजेचं आहे तन्मय प्रतिष्ठान संघाला. कारण समोरील संघ देखील थोडं कॅल्क्युलेटिव्हली क्रिकेट खेळतोय. देवेंद्र यांच्या अवकाच्या बाहेर चेंडू, मागे बॅकअप आहे. ही फाईन लेग वरती चांगला बॅकअप केलंय. 1 धाव नक्कीच इथे मिळणार आहे आणि फक्त 1च धाव मिळेल. एका धावेच्या साहाय्याने आता धावफलक हळूवारपणे पुढे सरसवत आहे. 14 धावा झाल्या धावफलकावरती. 14 ऑन द बोर्ड. आणि इथून बघा ते संयम दिसतं आपल्याला दोन्ही बॅटर्सकडे ना. ते संयम असणं किती गरजेचं आहे. कारण आपण प्रत्येक चेंडूवरती प्रहार करू शकत नाहीये. अंडरआर्म क्रिकेटचा विचार केला तर नक्कीच आपल्याला ते एक्स्ट्रा असते सिंगल डबल घेऊन खेळत राहणं खूप गरजेचं आहे. यावेळी अतिरिक्त बाहेरच्या दिशेला पिचिंग पाहतोय आपण. चांगली कामगिरी देवेंद्रची यष्टांच्या मागे. नक्कीच बचावल्यात स्वतःच्या संघासाठी. या कमीत कमी 4 धावा तर नक्कीच बचावल्यात. इथून पुन्हा एकदा ते कानमंत्र, पुन्हा एकदा तो मोमेंटम शिफ्ट होतोय. तो मोमेंटम स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न तन्मय प्रतिष्ठान या संघाचा राहिला. यावेळी हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दाखवली. तीनू असणार आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण इथे देखील झालं. 1च धाव इथे देखील मिळेल. एका धावेच्या साहाय्याने हळुवारपणे धावफलक पुढे सरसवतं. ही थोडीशी शांतता थोडासा आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. पण ही शांतता मित्रांनो वादळ पूर्वीची आहे. कारण ही मॅच हळूवारपणे आपला टोन सेट करते. येणारे काही चेंडू, येणारे काही षटक अगदी शेवटच्या क्षणापर्यंत घेऊन जातील. स्विच करायचा प्रयत्न होता. पायाचे काही मुवमेंट नाहीये. विनोद आहेत डीप थर्ड मॅन वरती. चांगलं क्षेत्ररक्षण इथे देखील होतं. 1च धाव मिळणार आहे. एका धावेच्या साहाय्याने धावफलक नक्कीच आता पुढे सरसवत आहे. धावा झाल्यात 17 धावफलकावरती. आणि सरासरी नक्कीच माहित आहे, कॅल्क्युलेशन दोन्हीही बॅटर्सला माहित आहे की आपल्याला कमीत कमी 10 धावा बनवायच्यात. एका दुसरा चौकार नक्कीच आपण मारू शकतो आणि त्या एक्स्ट्राज आपल्याकडे मिळतात ना, त्यांचा कॅपिटलाइज करून आपल्याला खेळायचं आहे. यावेळी देखील मनगाच्या साहाय्याने फक्त दिशा दाखवली आहे चेंडूला. चेंडूनी डायरेक्ट हिट देखील झालाय. पंचांकडे अपील, पण पंचांनी अपील लावली आहे फेटाळून. का रनिंग बिटवीन द विकेट्स आहे. कोण म्हणेल अगदी 6 ते 8 महिन्यापूर्वी या खेळाडूच्या लिगामेंटचं ऑपरेशन झालंय, तरी देखील आपल्या संघासाठी चांगली बॅटिंग करतोय. हा सर इतिहास आहे ना, तो इतिहासाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं आमचं काम आहे. पण शुभमचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. नक्कीच व्हाईट बॉल झाले तरी देखील 5 चेंडूंवरती फक्त 7 धावा त्यांनी देखील दिल्यात. 9.82 असा हा रिक्वायर रन रेट. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी शेवटच्या क्षणाला बॅटचा यूज केला. बॅटचा फेज ओपन केला. स्क्वेअर कटचा फटका हेमंतात. डीप बॅकवर्ड पॉइंट वरती 1च धाव मिळणार आहे. 2 षटकांचा खेळ झालाय. धावा झाल्या धावफलकावरती 19 धावा आणि समीकरण बघा कुठे येऊन ठेपलंय तर 18 बॉल जिंकण्यासाठी अजूनही 32 धावेंचं समीकरण असणार आहे. 18 balls 32 to win. सरासरी फक्त ती 10ची सरासरी ना आतापर्यंत मेंटेन केली आहे, ती अजून करत राहावी लागणार आहे. चांगली बॅटिंग होते. अगदी पहिल्या इनिंग मध्ये देखील आपण बघितलं चांगली पार्टनरशिप आपण पाहिली. हेमंत आणि रोशन तिथे चांगली पार्टनरशिप होती. इथे देखील तसाच काहीतरी प्रयत्न आहे. चला तन्मय प्रतिष्ठान थोडंसं स्पीडअप करा बघा. 9 वाजून 20 मिनिटांची अवधी झाली आहे आणि अजूनही 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या. ज्या 4 षटकांच्या नक्कीच आहेत, पण त्या देखील आपल्याला वेळेमध्ये संपवणं गरजेचं आहे.
चला थोडंसं स्पीडअप करा तन्मय प्रतिष्ठान, विनंती असणार आहे टीनू आपल्याला थोडंसं सहकार्य करा मित्रांनो. नवीन गोलंदाज अंकित येतात गोलंदाजी ट्रॅकवरती. 18 चेंडू आणि 32 धावांवरती मॅच क्लोज झाली आहे. संघाचा हा एक नवदूत खेळाडू आहे ज्याच्या खांद्यावरती ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे, त्यामुळे तो भरपूर विलंब आपण पाहिला, भरपूर उशीर आपण पाहिला. पहिलाच बॉल अगदी पायावरती चेंडू आहे, चांगलं क्षेत्ररक्षण लॉंगॉन वरती झालाय, चांगला चेंडू हाताळला. आणि बघा आपल्या नवीन खेळाडूला ते बॅकअप करणं खूप गरजेचं आहे. मग त्यांनी एखादी चूक केली तरी देखील त्याला बॅकअप करा, त्यांनी चांगला खेळ केला ना त्याची देखील आपण कौतुक करणं तेवढंच गरजेचं आहे. चांगला बॉल अगदी पहिलाच हाताळला, पण ऋषी आणि पवन यांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. 20 धावा झाल्या धावफलकावरती, 31 धावांचं अजूनही लक्ष असणार आहे. 17 चेंडू 31 धावा. संयम आतापर्यंत दाखवलाय, पण त्या संयमाला आता आक्रमकतेमध्ये बदलण्याचा प्रयत्न असणार आहे. अंकित पुढचा बॉल अगदी बाहेरच्या दिशेने, लेगस्टंपच्या बाहेरची पिचिंग आणि तिथूनच सरळ चेंडू निघून जातोय. सिमेंटची जी खेळपट्टी आहे त्यावरती तो टर्न अपेक्षित आहे, तो टर्न मिळत नाहीये, ते वळण मिळत नाहीये. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेला पिचिंग, पुन्हा एकदा अगदी सरळ चेंडू निघून येतोय. आणि ऋषी आणि पवन यांना देखील ना आपल्या बॅटनी अतिरिक्त धावा करण्याची आवश्यकता मिळत नाहीये, कारण चुका वारंवार होतात, एक्स्ट्राच्या धावा वारंवार इथे देण्यात येतात. 17 चेंडू आणि 29 धावांचं समीकरण आहे. मॅच ऑन आहे. इथून एखाद दुसरा डॉट बॉल, पुन्हा एकदा तन्मय प्रतिष्ठान संघाचा कमबॅक, इथून एखाद दुसरा चौकार, पुन्हा एकदा विजय स्टार संघाचा वर्चस्व. मॅच बॅलन्स आहे, मॅच नुकतीच बॅलन्स पाहायला मिळते आपल्याला. अंकित गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज असणार आहे. यावेळी देखील मॅचची कडा, चेंडू हवेमध्ये, गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली, मॅचची गोल्डन विकेट. चुका केल्यात पण हरकत नाही आहे, चुकानंतर कमबॅक करणं गरजेचं आहे. कमबॅक देखील अंकितनेच करून दाखवलाय. मॅचची गोल्डन विकेट, ऋषी होतोय बाद. नवीन बॅटर सुशांत येत आहेत. चला टीम तन्मय प्रतिष्ठान थोडंसं स्पीडअप करा, थोडंसं स्पीडअप करा. बघा बॅटर आलेत, वेळेची अवधी देखील असणार आहे आणि त्याचं पालन केलं नाही तर बघा पेनलाइज करायला भाग पाडू नका प्लीज. विनंती आयोजकांची, थोडंसं आयोजकांना देखील मित्रांनो सहकार्य करा. खेळ आपलाच आहे, स्पर्धा देखील आपलीच आहे. ते आपल्या स्पर्धेमध्ये ना आपलं सहकार्य आम्हाला मिळणं खूप गरजेचं आहे. 9:23 अवधी झाली आहे. अगदी फक्त 10:30 वाजेपर्यंतची आपल्याकडे ती परमिशन आहे. अंकितनी कमबॅक करून दिलाय, सलगचे 2 वाईट बॉल, त्यानंतर मॅचची गोल्डन विकेट. आता सुशांत येतोय स्ट्राइक वरती. पहिलाच बॉल, आपल्या नावाची ओळख, गोळीच्या वेगाने खेळाडू तैनात आहे. तैनात असलेल्या खेळाडूला देखील भेदून हा चेंडू निघून गेलाय. व्हॉट अ स्ट्रोक. अगदी पहिल्या चेंडूवरती स्विच हिटचा वापर केलाय, असंच म्हटलं जात नाहीये. विजय स्टारचा हा 360 डिग्रीचा बॅटर आहे. 15 चेंडू आणि 25 धावांवरती मॅच येऊन टेपली आहे. विकेट मिळाली आहे, हरकत नाही आहे. सुशांत आलाय, चौकार मारलाय, मॅच मध्ये पुन्हा एकदा रोमांच निर्माण करून ठेवलाय. काय मॅच रंगते, काय मॅच रंगते. प्रत्येक क्षणाला अगदी त्या सीसॉ सारखा डोलतोय हा सामना. अंकित सज्ज समोर, सुशांत देखील आपली बॅट रुवली आहे पॉपिंग क्रिसच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सुचितचा प्रयत्न केला, देवेंद्र असणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी केली आहे, स्ट्रायकिंग नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी केली आहे, पण एक धाव नक्कीच मिळणार आहे इथे. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे. धावा झाल्या धावफलकावरती 27. समीकरण क्लोज, मॅच क्लोज, रोमथरारक सामना. 4 चेंडूचा खेळ झालाय. काय घडतंय बघा ना, प्रत्येक गोष्ट या षटकामध्ये घडते. वाईड्स येत आहेत, सिंगल्स येत आहेत, चौकार येत आहेत, विकेट्स येत आहेत. पर्वणीय, प्रत्येक प्रेक्षकासाठी ही पर्वणीय. वेदांत मनोज मुंडे यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. याचं साहेब आपण देखील या. सिंगल आली आहे, एक धाव इथे मी इथे. एका धावेच्या साह्याने आता धावफलक पुढे. धावा झाल्यात 28 धावफलकावरती.
13 चेंडू आणि 23 धावांचं समीकरण असणार आहे. 13 चेंडू 23 धावा. मॅच ऑन. हलक्या हाताने फक्त मनगडाच्या साहाय्याने इथे देखील फ्लिक ऑफ द रिस्ट एकच धाव इथे देखील मिळणार आहे. षटक क्रमांक 3 संपलंय. धावा लागल्यात किती तर धावा लागल्यात 29. समीकरण 12 चेंडू आणि 22 धावांचं पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा रिक्वायर्ड रन रेट ना त्या 10च्या आसपास पाहायला मिळतो आपल्याला. भरपूर वेळीची अवधी आपण घेतली आहे. थोडीशी विनंती असणार आहे दोन्हीही टीम्सला असणार आहे की आपण आता थोडंसं मित्रांनो स्पीड अप करा. तन्मय प्रतिष्ठान विपक्ष विजय स्टार दोन्ही संघांमध्ये ना आज मुख्य खेळाडू अनुपस्थित आहेत. जर आपण विचार केला तन्मय प्रतिष्ठान संघाचा तर अक्षय नाहीये, आपल्याला विशाल पाहायला मिळत नाहीयेत आणि वैभव देखील पाहायला मिळत नाही. तर समोरच्या संघामध्ये देखील एक अष्टपैलू खेळाडू सनी आज अनुपस्थित आहेत. पण तरी देखील ही मॅच बघा किती क्लोज आहे. चला थोडंसं स्पीड अप करा. तन्मय प्रतिष्ठान शेवटचा कॉल आहे मित्रांनो आपल्याला. थोडंसं आयोजकांना सहकार्य करा. 9 वाजून 30 मिनिटांची अवधी म्हणजे अगदी 9:30 वाजल्यात आणि उर्वरित 1 तासात आपल्याला ते दोन्ही सामने कव्हर करायच्यात. दोन टीम्स ज्या पुढे सरसावल्यात. पहिला सामना जो जिंकला चला अमर 11 संघाचे कॅप्टन आणि एनसीसी ठाकूरवाडीचे कॅप्टन आहेत इथे. अमर 11 संघाचे कॅप्टन अक्कू कुठे असेल आपण रिपोर्टिंग करा. पहिलाच बॉल स्विचिटचा फटका कॅच ड्रॉप. कॅचेस विन यू द मॅचेस असं म्हटलं जातं. झेल सोडलाय तो देखील सुशांतचा झेल इथे ड्रॉप झालाय. काय घडतंय मैदानात. आणि झेल ड्रॉप देखील कोणी केला तर हेमंतने केलाय जो जाणला जातो चांगल्या फिल्डिंग साठी आपला जाणला जातोय. आज बॅटिंग देखील त्याची चांगली राहिली आहे. फिल्डिंग देखील चांगला करतोय. हरकत नाहीये पण ते पाठबळ ते मनोबळ वाढवत राहणं खूप गरजेचं आहे. कारण मॅच अजून शिल्लक आहे. मॅच कुठेही गेलेली नाहीये. 11 चेंडू आणि 21 धावेचं समीकरण अजूनही मॅच मध्ये असणार आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती शुभम आहे. वैयक्तिक शेवटचा स्पेल मधलं शेवटचं षटक घेऊन येतोय संघासाठी. 4थं षटक घेऊन पवन शेट्टी. बॅटची हलकीशी कडा. चांगली गोलंदाजी करतात. बॅकअप आहे. पुन्हा एकदा चेंडू हेमंत यांच्याकडे. चांगली फिल्डिंग यावी. डीप स्क्वेअर लेग वरती तैनात केलाय. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. 2 चेंडू आणि 2च धावा आल्यात. इथून त्या चौकाराच्या शोधात नक्कीच असतील. सुशांतकडे देखील ती ताकद आहे. ते फटके ते स्किल्स आहेत. ते टेम्परामेंट सुशांतकडे देखील असणार आहे. पण शुभम देखील चांगली गोलंदाजी करतोय. यावेळी देखील पुन्हा एकदा स्वीप करायचा प्रयत्न केला होता. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क झालाय का नाही झालाय पण आपल्याला सूचित करतील संपर्क नाही झाला. लेग बाय स्वरूपाची ही धाव असणार आहे. पवन येतात स्ट्रायकिंगला. काय गोलंदाजी करतात बघा शुभम. 3 चेंडू आणि फक्त 3 धावा दिल्यात. खूप महत्वाचं हे षटक असतं जेव्हा आपण एखादी टार्गेट डिफेंड करतोय. ती सेकंड लास्ट ओव्हर खूप महत्वाची असते. यावेळी देखील मोठ्या फटक्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. फटका फसलाय. हेच तर ते दडपण आहे. त्या स्कोरबोर्डचा प्रेशर होता आणि त्या दडपणाखाली मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. पवन शेट्टी देखील आता बाद होतात. खूप मोठी विकेट मिळते. शुभम देखील काय कामगिरी करतात. बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग त्यांनी देखील केली. एक चौकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलात. गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या फक्त 8 आणि त्यानंतर आता दुसऱ्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. बघा मॅच कुठे आली आहे. मॅच आली आहे 8 चेंडू आणि 19 धावांवरती मॅच आली आहे. 8 चेंडू आणि 19 धावा. मॅच क्लोज आहे. प्रतीक येतात बॅटिंग करण्यासाठी. शुभमनी गोलंदाजी देखील अप्रतिम केली आतापर्यंत. यावेळी स्क्वेअर कट लाजवाब. पहिला चेंडू इरादे स्पष्ट करत असताना की मी देखील लढण्यासाठी आलोय, फाईट करण्यासाठी आलोय आणि माझ्या संघाच्या नावावरती तो विजय घेऊन देण्यासाठी आलोय. काय बॅटिंग केली. अगदी पहिलाच बॉल अतिरिक्त रूम अतिरिक्त जागा दिली त्यावरती जणू काय बरसल्यात. चौकार वसूल केलाय. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांचं समीकरण अजूनही असणार आहे. बघत त्या 15 धावा बनतायत का की त्या 15 धावा रोखण्याचा प्रयत्न इथे होतोय. मॅच ऑन आहे.
प्रत्येक जण आपल्याकडे असलेलं सर्व काही झोकून देण्याचा प्रयत्न करतोय या मॅच मध्ये. शुभमने आतापर्यंत चांगलं षटक फेकलं होतं, पण या चेंडूवर चौकार आलाय. प्रतीक बॅटिंग करण्यासाठी पहिल्याच बॉलवर त्याने देखील प्रहार केला. पुढचा बॉल यावेळी स्वीप करायचा प्रयत्न, गोलंदाजाचा कमबॅक, शेवटच्या चेंडूवरती निर्धाव फेकलाय आणि आता इथून मॅच आली आहे त्या शेवटच्या क्षणापर्यंत. 6 चेंडू जिंकण्यासाठी 15 धाव्यांवरती मॅच येऊन ठेपली आहे. व्हॉट अ मॅच. आणि नक्कीच महत्वाची मॅच आहे. महत्वाचा डिसिजन देखील असणार आहे की गोलंदाजांनी कुठल्या गोलंदाजाच्या खांद्यावरती जबाबदारी द्यायची आहे. तरी देखील थोडासा स्पीडअप करा तन्मय प्रतिष्ठान. सहा चेंडू आणि 15 धाव्यांवरती मॅच येऊन ठेपली. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मॅच येऊन ठेपली आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय. अनिकेत दिवा एक्सप्रेस या नावाने देखील ओळखला जाणारा हा गोलंदाज आहे. बघा ती एक्सप्रेस धावते का रुळावरती. या खेळपट्टीवरती त्या एक्सप्रेसला बोलबाला पाहायला मिळतोय का, की सुशांत पवारची 360 डिग्री बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला. कॉन्टॅक्ट जबरदस्त रंगतंय. मॅच ऑन आहे. बघा प्रत्येक क्षणाला आपण थोडासा होल्ड करताय. मॅच महत्वाची नक्कीच आहे. खूप मोठा सामना आहे. दाडी मोरे चषक आपण पाहतोय. 4थ्या पर्वामध्ये आपण आहोत. अनिकेत गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिलाच बॉल, पहिला चेंडू आपण बघतोय. दिव्याची एक्सप्रेस आहे ती रुळाच्या थोडीशी बाहेर ना पहिल्या चेंडूवरती नक्कीच गेली. मॅच ऑन आहे. 6 चेंडू आणि 14 धाव्यांवरती सामना येऊन ठेपलाय. पहिला चेंडू वाईड नक्की झालाय. सुशांत बॅटिंग करतोय. इथे बघा एक कलात्मक फटका देवेंद्र आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. फेकी देखील अप्रतिम केली आहे. प्रत्येकाच्या मुखामधून ते ओहो ऐकायला मिळत आहे, कारण अगदी समीप तो चेंडू होता. काय मॅच रंगते. प्रत्येकाकडे असलेला तो जोर इथे लावून दिलाय. प्रत्येकाकडे असलेला सर्व काही इथे झोकून देण्याचा प्रयत्न केलाय. व्हॉट अ मॅच. मॅच ऑन आहे. यावेळी देखील पुन्हा एकदा स्वीप करायचा प्रयत्न केला होता. हेमंत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण हेमंती देखील केलाय. आणि संपूर्ण तन्मय प्रतिष्ठान संघाला माहित आहे ना की इथून त्यांना ते बाउंड्रीज मारणं खूप गरजेचं आहे. आपलं काम आपलं कार्य एकच आहे की फक्त आपल्याला ते बाउंड्रीज रोखण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि लाजवाब प्रयत्न होतोय. पहिला चेंडू रुळाच्या बाहेर सरकली होती एक्सप्रेस, पण ती एक्सप्रेसनं आता रुळावरती आली आहे. चांगली गोलंदाजी करतोय अनिकेत देखील. 4 चेंडू आणि 12चं समीकरण असणाऱ्या वेग प्रचंड वेग. काय वेगवान गोलंदाजी करतोय. आपल्या संघामध्ये आपले मुख्य खेळाडू अनुपस्थित असताना देखील ही अशी कामगिरी करून दाखवतोय तन्मय प्रतिष्ठान संघ. काय अप्रतिम खेळ करतायत. मॅच ऑन आहे. 3 चेंडू आणि 12 धाव्यांवरती मॅच येऊन ठेपली आहे. बघूया सुशांतच्या बॅटमधून एखादी आग उगळणारा चौकार सुशांत मारतोय का, मॅच मध्ये कमबॅक करून देतोय का, प्रयत्न करतोय का आपल्या टीमसाठी. प्रयत्नार्थी परमेश्वर म्हटलं जातं. आणि हे काय घडलंय इथे, हा नशिबाचा चौकार आलाय. संपूर्ण विजय स्टार संघाच्या दिशेने हा चौकार येतोय. पंचांकडे निर्णय असेल. पंच बाईज आहे की बॅटची कडा आहे. बॅटची कडा आहे. हो बॅटची कडा आहे. मॅच येऊन ठेपली आहे. 2 चेंडू आणि 8 धाव्यांवरती मॅच येऊन ठेपली आहे. प्रयत्न करावे लागतील. दोघांनाही मेहनत करावी लागणार आहे. तो प्रयत्न होतोय का, ती मेहनत होते का. पुढचा बॉल. यावी काय गोलंदाजी करतोय ही दिव्याची एक्सप्रेस. काय धावते आज रुळावरती. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी केली आहे. बघा मित्रांनो, अंडर प्रेशर अशी गोलंदाजी करणं, स्वतःचे नर्व टेम्परामेंट शांत ठेवणं खूप कठीण असतं. आणि कठीण कार्य जो चांगलं पार पडतो ना, तोच खेळाडू एका चांगल्या संघामध्ये आपला खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतो. 1 बॉल 8चं समीकरण.
आणि यावेळी देखील अजून एक चांगला चेंडू मैदानातच असणार आहे. मॅच जिंकली आहे तन्मय प्रतिष्ठान या संघाने. हा पहिला सामना आपल्या नावावरती केला.